देगलूर या ठिकाणी आज विविध जाती धर्मातली आणि विविध पक्षातली मंडळी काँग्रेसमध्ये जी आलेली आहे ही महाराष्ट्रातल्या परिवर्तनाची आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालाची एक नांदी आहे। राहुल गांधींनी देशभरात जो संघर्ष पुकारला होता त्यात महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या वतीनेही गेल्या निवडणुकीच्या पश्चात जो संघर्ष केला होता त्याचा हा परिणाम आता दिसू लागला आहे। काल गडचिरोली या ठिकाणी मोठ्या संख्येने पक्षप्रवेश झालेला आहे। आज नांदेडला देगलूर या ठिकाणी होत आहे, उद्या जालना या ठिकाणी होत आहे। त्यामुळे रोज होणारे पक्षप्रवेश हे कुठेतरी काँग्रेस ही गतवैभव महाराष्ट्रामध्ये प्राप्त करून देईल याचं सूचक अशा स्वरूपाचे सर्व कार्यक्रम आणि समारंभ आणि प्रवेश होत आहेत। नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला होता जोपर्यंत ते काँग्रेसमध्ये होते, आता ते भाजपामध्ये केलेले, तर काँग्रेस कशी कमबॅक करणार? नाही, हा जिल्हा काँग्रेसचाच बालेकिल्ला होता। काँग्रेसची या ठिकाणी बरेच फार मोठं योगदान, काँग्रेसला मदत आणि काँग्रेसने फार मोठं कार्य या ठिकाणी केलं। काँग्रेस हा विचारांचा आणि कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, नेत्यांचा हा पक्ष नाही आणि ती गफलत काही नेते मंडळांनी करून घेतली होती। त्यामुळे नांदेड हा काँग्रेसचा होता आणि आज खासदारांच्या माध्यमातून आहे आणि भविष्यात देखील काँग्रेसचाच राहील। अमित शहा काल भाषणात असं म्हटले की विरोधकांचा सुपडा साफ करा, दुर्बीनने शोधून दिसणार नाही, काय प्रतिक्रिया आपली? आज देगलूरचा आणि कालचा गडचिरोलीचा कार्यक्रम जो आहे याचे फोटो त्यांच्यापर्यंत पाठवण्यात येतील। एवढे विशाल लोकोत्सवासारखे जे कार्यक्रम होतात आहे त्या अनुषंगानं त्यांना देगलूरच्या जनतेने दिलेली हे चपराक आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत त्यांचेच दात त्यांच्याच पोटात गेल्याशिवाय राहणार नाही। वरळीमध्ये काल आदित्य ठाकरेंनी जो एक प्रेझेंटेशन केलं होतं जे बोगस मतदार यांच्या संदर्भामध्ये, त्यावरती देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली। ते म्हणाले की महाराष्ट्रातले पप्पू होण्याचं प्रदर्शन करू नका। जो माणूस मतांची चोरी करून मुख्यमंत्री झाला आहे, जे चोमू आहेत, महाराष्ट्राला चोमू मुख्यमंत्री लाभलेले आहेत। चोमू म्हणजे काय? तो चोर मुख्यमंत्री। त्यामुळे स्वतः चोमू असणारा माणूस अशा प्रकारचे चीप, डोक्यात नसल्यासारखे चीप वक्तव्य ते करत आहेत। 4 वाजेपर्यंत वाट पाहणार नाही तर रामगिरी बंगल्यात घुसणार असा इशारा बच्चू कडूंनी दिला आहे। त्यांचा इशारा हा त्यांच्या पातळीवर त्यांचं आंदोलन आहे, त्यांच्या जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना आमचा पाठिंबा आहे। नरेंद्र मोदींना आपण भाषणामध्ये अधर्मी म्हणाला, काय नेमकं म्हणायचं आहे? अधर्मी कसे ते? सत्य बोलणे, सत्यम वद आणि धर्मम चल हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण भारतीय संस्कृतीचा एक आदर्श आहे की जो सत्य बोलतो तोच धर्माने चालतो आणि सत्य बोलणं म्हणजेच धर्माने चालणं आहे। आणि जो खोटं बोलत असेल आणि धादांत खोटं बोलत असेल तो अधर्म आहे आणि तो अधर्म भारतीय जनता पक्ष आणि अमित शहा सातत्याने हा अधर्म करत आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युवकांना संधी मिळणार? निश्चित स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर युवक आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न भारतीय काँग्रेसचा आहे। महाविकास आघाडीमधूनही वेगवेगळी वक्तव्य येत आहेत, स्वबळावर लढू, स्वबळावर लढू। आता सध्या काय परिस्थिती आहे? महाविकास आघाडी एकत्र आहे का? नाही, याच्यामध्ये महाविकास आघाडी ही 2019ला स्थापन झाली, 2024 येता इंडिया अलायन्स झालं आणि त्या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाची जी भूमिका आहे ती आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्थानिक पातळीवर युती आघाडी करण्याचे आम्ही सर्व अधिकार दिलेले आहे। महाराष्ट्र पातळीवर कोणची युती, कोणची आघाडी आम्ही करणार नाही। त्यामुळे त्या परिस्थिती असेल त्यानुसार या निवडणुका होतील। घर वापसी होते आहे हिना गावित यांची, काय प्रतिक्रिया आहे तुमची? आता त्यांचे वडील जे आहेत तेही मंत्री होते, त्याही जे आहेत त्या मागच्या काळामध्ये खासदार होत्या। त्यामुळे त्यांची घर वापसी जी आहे ती वापस घरातून का गेल्या आणि वापस का येतात आहे आणि त्याच्या आधी त्या कोणत्या घरात होत्या, हा सर्व जो भाग आहे यावर काही भाष्य न केलेले बरे। मनसेबद्दलची जी भूमिका होती आपली, मनसेबद्दलची ती अजूनही ठाम आहे का? आणि तुम्ही ते कळवलं का हायकमांडला की आम्ही मनसेसोबत महाविकास आघाडीत? मनसेकडून अद्यापपर्यंत कुठल्याही आघाडीचा प्रस्ताव हा काँग्रेसकडे आलेला नाही, त्यामुळे त्यांच्यासोबत काही आघाडीचा कुठलाही प्रश्न हा उद्भवत नाही। 11,000 कोटीची आज घोषणा केली मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी पॅकेज स्वतंत्र। मागच्या वेळेस त्यांनी ती केलेली 3,500ची जी घोषणा होती 35 लाखाची, त्या घोषणेचंच काय होत आहे हे आपण बघतोय। तशीच ही 11,000ची पण घोषणा तशीच फसवी आहे।